तर आज आपण नाश्त्यासाठी ताकातील साबुदाण्याची उसळ किंवा खिचडी कशी करायची तेच बघतोय. महाराष्ट्रीयन न्याहारी श्री सुरू केलेली आहे, ज्यामध्ये 30 दिवसाच्या 30 रेसिपीज बघत आहोत. महिन्यातला एखादा दिवस असा असतो की घरी कुणाला तरी उपवास असतोच आणि अशा वेळेस घरी साबुदाणा खिचडी बनते आणि खिचडी फेवरेट असल्यामुळे सर्वांना खायची असते. तर यासाठी साबुदाणा अगोदर भिजवून घ्यायचा आहे. तर साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. धुतल्यानंतर यामध्ये ताक घालून रात्रभर भिजत ठेवायचा आहे. भिजवण्याकरिता पाण्याच्या जागेवर ताकाचा वापर करायचा आहे, म्हणजे साबुदाणा जो आहे छान मऊसूत भिजला जातो आणि खायला चविष्ट लागतो. तर तुम्ही बघू शकता साबुदाणा मस्त मोकळा सुटसुटीत भिजला गेलेला आहे. तर यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून, तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं, इथे मी कोथिंबीर, कढीपत्ता, थोडंसं आलं, 10-12 काळी मिरी आणि आवडीनुसार हिरव्या मिरच्या घेऊन एक ठेचा तयार केलेला आहे. यातील तुम्ही उपवासाला जेही खात नसाल ते स्किप करू शकता, पण उपवास नसलेल्या दिवशी करत असाल तर हे सगळं घालून करून बघा, चव खूप भारी येते. जिरं छान तडतडलं की हा ठेचा यामध्ये घालायचा आहे आणि थोड्या वेळ तेलामध्ये परतून घ्यायचं. एक उकडलेला बटाटा त्याचे काप करून यामध्ये घातलेले आहे. उकडलेला बटाटा वापरला म्हणजे तेल कमी लागतं. जर कच्चा बटाटा घ्यायचा असेल तर तेल थोडं तुम्ही ऍड करू शकता. बटाटा थोड्या वेळ तेलामध्ये परतून घ्यायचा आणि यानंतर जो भिजवलेला साबुदाणा आहे तो घालायचा आहे. साबुदाणा सुद्धा लो फ्लेमवर थोडा वेळ परतून घ्यायचा. तर साबुदाणा शिजतपर्यंत थोड्या वेळ परतून घेतलेला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ, साखर आणि अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट घातलेला आहे. साबुदाणा शिजल्यावरच शेवटी दाण्याचा कूट घालायचा आणि लो फ्लेमवरच कंटिन्युअसली परतत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे आपली ही साबुदाण्याची उसळ खिचडी तयार आहे. अजून थोडासा आंबटपणा हवा असेल तर वरून थोडासा लिंबाचा रस पिळून घेऊ शकता. ताक घातला आहे म्हणजे त्याला ऑलरेडी थोडासा आंबूसपणा आहे, त्यामुळे चव खूप छान लागते. तिखट, गोड, आंबट मस्त. गरमागरम सर्व करायचा, खाणारा अगदी खुश होऊन जाईल. तर नक्की ट्राय करून बघाल. कशी झाली कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.